तिथे जरा खाऊन घेऊन येतो, आपले कार्यक्रम बंद करतो ना मग येतो, कारण का तेव्हा तू आवाज पुरल. मी गाणं कसं म्हणतो, माझा आवाज जेव्हा लागतो तेव्हाच म्हणतो. आता म्हणत नाही, फालतू संगीताचा खराब करत नाही, तो शाहीर होता. हमारे भाईजान रामदास जी वाटकर उमड़ी वाले की तरफ से 200 रुपए की भेंट मिली. मैं और मेरी पार्टी शुक्रिया अदा करके धन्यवाद. यांच्याकडून आमच्या पार्टीला 101 रुपयाला सप्लिमेंट मिळाला. पार्टी धन्यवाद देत आहे. मला म्हणते शायरी सोडून दे, शायरी सोडून दे. आणि तुझी तर माझ्या बरोबर वय झाली आहे, तू राहशील का? पण माझा पण आहे, जोपर्यंत तुझी शायरी आहे तो माझी शायरी आहे. तू बंद केला असता मी बंद करतो जरूर, मगर मरे तक मैं लिखान करते रहूंगा. ऊपर वाले की देन है, ये सब उसका खेल है, मेरा कुछ नहीं है. मेरा कहना है, धोबी का कुत्ता घर का न घाटता, धोबी का कुत्ता घर का न घाटता, ऐसी इसकी रीत है. धोबी का कुत्ता घर का न घाटता, ऐसी इसकी रीत है. करनी वरनी कुछ नहीं कहता मेरी जीत है. अरे तेरे कहने से क्या होगा, ये पब्लिक बड़ी ज्ञानी है और ईमानदारी का पता चलेगा तेरे दूध भी कितना पानी. मार गण मंडल म्हणते भोजपुरी म्हणतो, भोजपुरीच्या लोकांना बनवून राहिला चुकी ना. आता ते तर्जमधलं भोजपुरी शब्द असं शब्द त्या डान्सरच्या भरोश्यावर गाणं म्हणला. अरे आज मैं ऐसे शायर को मानता नहीं, मैं शायरी को चल फुट. हवा लगी पतंग को उड़ने लगी और धीरे धीरे शायर की भाषा भी बढ़ने लगी. मौसम हुआ खराब, अच्छी चीज सड़ने लगी और क्या जमाना आ गया, बकरी शेरों से लड़ने लगी. अरे कलगी म्हणजे स्त्रीलिंग आणि हा मर्द तुरा हो, हा मर्दा तुरा. हे कलगी मध्ये शिकवलं का रे? गाढवाच्या पोरातून अक्कल किती आहे, गाढवाच्या पोरातून अक्कल किती आहे. कधी काय बोलावं मुळी, कलगी वाल्याला माझा चॅलेंज आहे. हा इतिहास कोणी शायर कलगीच्या वाल्याला गावलाच नाही आणि मोर सोडही नाही गाव शकत. हे मेरा चॅलेंज आहे. गाढवाच्या पोरा तुले अक्कल किती आहे, कधी काय बोलावं मुली कळत नाही. कोण म्हटलं? हा गाणा माझा मागच्या वर्षीचा शायर मोरेश्वर बरोबर एकच कार्यक्रम झाला आणि त्यावेळेस म्हटलं होतं. याचा इतिहास फार सुंदर आहे. दादा, कौरवाकडचा विदुर हा दासी पुत्र, पण दुर्योधन त्या विदुराला कामाने
ए दासी पुत्र काका, विदुर काका दासी पुत्रा हा नेहमी म्हणायचा. तेव्हा हा बिचारा लाजून गेला, विदुर लाजून गेला. म्हणे काय करू, हा नेहमी म्हणते म्हणे दासी पुत्र विदुर काका, का करावं. एक दिवस कृष्णा बरोबर भेटला. कृष्ण म्हणतो विदुर काका तुम्ही नाराज का, काय सांगू म्हणे कृष्णा, माझ्या गती मोठ्या खराब आहेत म्हणे. कोणती, हा दुर्योधन म्हणते म्हणे नेहमी दासी पुत्र विदुर काका, दासी पुत्र विदुर काका, आणि घरी म्हणते काका म्हणते. आणि दरबारात गेलो, या दासी पुत्र काका विदुर काका या असंच म्हणते म्हणे. अरे तुला माहित नाही म्हणे, साधी गोष्ट आहे म्हणे, याचा तोंड बंद करायचा. साधी गोष्ट कोणत्या, याला म्हणे असा म्हण का उभा राहिला गाढवाच्या पोरा, गाढ्याच्या पोरा उभा राय म्हणजे याचा तोंड बंद होते म्हणे. कारण याची माय म्हणे गांधारी, आणि गांधारीचं पहिलं लग्न लागलं गाढवा संघा. तर मग गाढव कोण होईल, दुर्योधनाचा बापा झाला. म्हणजे म्हणे याचा तोंड बंद होते. एक दिवस तसाच केला, विदुर आले. दुर्योधन म्हणते या दासी पुत्र विदुर काका, असा म्हणतो बरोबर विदुर का म्हणते अरे राहिना म्हणते गजाच्या पोरा. तेव्हापासून त्या दुर्योधनाची जबान बंद झाली. म्हणतोस विदुर काका, आणि दरबारात म्हणतो दासी पुत्र विदुर काका. अरे आहे म्हणून काय म्हणतो तो विदुर, अरे स्वतःकडे लक्ष दे माग फिरून पाय, स्वतःकडे लक्ष दे माग फिरून पाय. कधी काय बोलावं, कधी काय बोलावं. सर जी हम भी टिक फॉक टैट वाली शायरी, हमें कंगन मत समझ. ये खुदा है, जैसे तुम सिगर कवि हो मैं भी बनाता हूँ. मैंने भजन लिखा, सब कुछ लिखा अभी तक. मन काय आहे का, शायर मोरे सर जी अक्कल पाहून झाली किती आहे म्हणून. मी बडाई करत नाही, बडाई करणारा एक नंबरचा शाहीर तू आहे. मी बडाई करत नाही, मला हार्मोनियम वाजवता येते, तबलाही वाजवता येते, ढोलकही वाजवता येते, आणि गाणंही म्हणता. तो शाहीर पहिले गाढवाशी झालं आणि नंतर लग्न धृतराष्ट्राशी केलं. इसलिए तो कहते कहने वाले
लोहे में शीशे की कनक नहीं होती, कांच में हीरे की चमक नहीं होती, हजारों फूल खिलेंगे मगर दूसरे में गुलाब की महक नहीं होती।